जय ज्योती, जय सावित्री. मी सौ माधुरी गजानन धनवकार आपल्यासमोर घेऊन आले आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता. त्यातीलच एक कविता मी आज आपल्यासमोर सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे शिवप्रार्थना. सावित्रीबाईंची स्वरचित. सत्य सुंदर शिव थाट, शिरी शोभे जटाजूट, वाहती गंगाधारा उत्कट, चतुर्दश विद्येच्या. याचा अर्थ, शिवाचे स्वरूप सत्य, सुंदर आणि मंगल आहे. त्यांच्या मस्तकावर सुंदर जटा शोभत आहेत. त्या जटांमधून गंगा माता प्रवाहित होत आहे. हे सर्व 14 विद्येचे अधिष्ठाता आणि ज्ञानाचे मूल्य स्वरूप आहे. ओबी क्रमांक 2. त्रिलोचन त्रिनेत्री ललाट, त्रिपुरांतक त्रिभुवन त्रिपुट, स्कंदी सर्पनृत्याचा थैथयाट, चाले करता कर्मक्रियेचा. अर्थ, शिवांना 3 नेत्र आहेत. त्यांनी त्रिपुरासुरांचा संहार केला म्हणून त्यांना त्रिपुरांतक म्हटले जाईल. ते तिन्ही लोकांचे रक्षण करते आहेत. त्यांच्या खांद्यावर सर्प विराजमान आहे. त्यांचे तांडव नृत्य विश्वाला गती देते. सर्व कर्म आणि क्रियांचा मूळ आधार शिवच आहेत. ओवी क्रमांक 3. नीलकंठ भद्रगुण सुंदर, विलसे गळा दिव्य हार, चतुर्थ कला संसार, सुगमे मोक्ष फळांचा. अर्थ, समुद्र मंथनातील विष प्राशन केल्यामुळे शिवांचा कंठ निळा झाला म्हणून त्यांना नीलकंठ असे म्हणतात. त्यांच्या गळ्यात हार शोभतो तो अनेक कलांचे आणि जीवनमार्गांचे मार्गदर्शन आहे. त्यांच्या कृपेने मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. ओवी क्रमांक 4. अज्ञानी सज्ञान देणे पूर्ण, चतुर्मुखाची स्वयंभू स्फून, करी व्याघ्रांबर विष्टेयन, ऐसे अंगी रूप शिवांचे. अर्थ, शिव अज्ञानी लोकांना ज्ञान देणारे आहेत. ते स्वयंभू आणि सृष्टीच्या आदी तत्वांचे प्रतीक आहेत. त्यांनी व्याघ्र चर्म धारण केले आहे. अशा तेजस्वी आणि दिव्य स्वरूपातील शिवाचे वर्णन या ओवीत केले आहे. ओवी क्रमांक 5. नमस्कार तुझं शिवप्रभो, आदि निर्मिक स्वयंभू, अज्ञान नष्ट करी वर सर्वा लाभो, प्रार्थना ही सावित्रीची. अर्थ, सावित्रीबाई सांगतात, हे शिवप्रभू, तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही आदि सृष्टीचे निर्माते आणि स्वयंभू आहात. सर्वांचे कल्याण करणारे आहात. सर्वांचे अज्ञान दूर करून त्यांना ज्ञान, समृद्धी आणि कल्याण लाभू दे, अशी सावित्रीबाईंची प्रार्थना आहे. धन्यवाद. सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्कीच भेट द्या व लाईक व शेअर करायला विसरू नका.